जेव्हा म्हातारपणात एकटंच राहायचं असेल तर मग मुलांना जन्म तरी का द्यायचा? अशा पांढऱ्या पायाच्या अवलादीला का लहानाचं मोठं करायचं? ज्या म्हातारपणात आपल्याला वाऱ्यावर सोडून देतात. पूर्ण जग का मुलांच्या मागे धावत असतं? दररोजच्या सवयीप्रमाणे आजही मी आमच्या हॉस्पिटलच्या आवाराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांच्या मोफत वैद्यकीय तपासणीत व्यस्त होतो. मोफत तपासणी आणि औषधं मिळवण्यासाठी लोकांची मोठी रांग लागली होती. तपासणी करत असतानाच अचानक माझं लक्ष थोड्या अंतरावर एका दगडावर बसलेल्या वृद्धाकडे गेलं. सरळ नाक, कुरळे केस, चेहऱ्यावर एक शांत भाव आणि अंगावर साधे पण अत्यंत स्वच्छ कपडे. काही वेळ त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला खात्री पटली की हे गृहस्थ भिकारी नक्कीच नाहीत. त्यांचा उजवा पाय पायाच्या घोट्यापासून कापलेला होता आणि शेजारीच एक कुबडी ठेवलेली होती. मी पाहिलं की येणारे जाणारे लोक त्यांना काही ना काही पैसे देत होते आणि ते शांतपणे ते स्वीकारत होते. मला वाटलं बहुधा माझाच अंदाज चुकला असावा. हे आजोबा भिकारीच असावेत. माझी शंका मिटवण्यासाठी मी जेव्हा त्यांच्या दिशेने पाऊल टाकलं तेव्हा रांगेतील काही लोकांनी मला हाक मारली, "डॉक्टर साहेब, तिथे जाऊ नका. तो म्हातारा वेडा आहे." पण मी त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आजोबांजवळ गेलो. मला वाटलं की इतरांप्रमाणे ते माझ्यासमोरही हात पसरतील. पण माझा अंदाज पुन्हा चुकला. त्यांनी माझ्यासमोर हात पसरवले नाहीत. मी नम्रपणे विचारलं, "बाबा, तुम्हाला काही शारीरिक त्रास आहे का?" तेव्हा माझा प्रश्न ऐकून ते कुबडीच्या साहाय्याने हळूच उठले आणि म्हणाले, "गुड आफ्टरनून डॉक्टर. आय थिंक्स आय मे हॅव सम प्रॉब्लेम इन माय राईट आय." तेव्हा एका भिकाऱ्याच्या तोंडून एवढी अस्खलित इंग्रजी ऐकून मी थक्कच झालो. मी त्यांचे डोळे तपासले. त्यांच्या डोळ्यात पिकलेला मोतीबिंदू होता. मी म्हणालो, "बाबा, मोतीबिंदू झालाय. ऑपरेशन करावं लागेल." तेव्हा ते आजोबा हसून म्हणाले, "ओहो, कॅटेरेक्ट? 2014मध्ये माझ्या डाव्या डोळ्याचं कॅटेरेक्ट ऑपरेशन रुबी हॉस्पिटलमध्ये झालं होतं." मी आश्चर्याने विचारलं, "बाबा, मग तुम्ही इथं काय करत आहात?" तेव्हा ते म्हणाले, "मी इथे रोज 2 तास भीक मागतो सर." "ते ठीक आहे बाबा, पण का? तुम्ही तर खूप शिकले सवरलेले दिसता." आजोबा हसले आणि म्हणाले, "शिकलेला? डॉक्टर, तुम्ही माझी मस्करी करत आहात." "नाही बाबा, पण तुम्हाला या अवस्थेत पाहून मला काहीच कोडं उलगडत नाहीये." माझ्या चेहऱ्यावरची उत्सुकता पाहून ते म्हणाले, "चला, आपण त्या टपरीपाशी बसूया. नाहीतर लोक तुलाही माझ्यासोबत वेडा समजतील." आम्ही जवळच्या एका टपरीवर जाऊन बसलो. आजोबांनी सांगायला सुरुवात केली, "मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. एका कंपनीत सिनियर मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होतो. एका नवीन मुलाला काम शिकवत असताना माझा पाय मशीनमध्ये अडकला आणि ही कुबडी माझ्या हातात आली. कंपनीने उपचाराचा खर्च दिला, पण नंतर काही रक्कम हातावर टेकवून मला कामावरून काढून टाकलं." "लंगड्या बैलाला कोण कामावर ठेवणार डॉक्टर?" "मी त्या पैशातून स्वतःची एक छोटी वर्कशॉप सुरू केली. चांगलं घर घेतलं. माझा मुलगाही मेकॅनिकल इंजिनियर झाला. त्याने वर्कशॉप वाढवून एक छोटी कंपनी काढली." मी मध्येच थांबवत विचारलं, "बाबा, मग तुम्ही इथे का? या हालातीत कसे?" आजोबांच्या चेहऱ्यावर एक कडू हास्य आलं. "मी नशिबाचा मारलेला आहे डॉक्टर. मुलाने व्यवसाय वाढवण्यासाठी घर आणि कंपनी दोन्ही विकले. मुलाच्या प्रगतीसाठी मीही काही बोललो नाही. सर्व काही विकून तो पत्नी आणि मुलाला घेऊन जपानला निघून गेला आणि आम्ही इथेच राहिलो." त्यांचं ते हसणं काळजाला भोक पाडणारं होतं. मी स्वतःला सावरत म्हणालो, "पण बाबा, तुमच्याकडे एवढं कौशल्य आहे, अनुभव आहे. तुम्हाला तर कुठेही काम मिळेल." आपल्या कापलेल्या पायाकडे पाहत आजोबा म्हणाले, "लाथ कुठे मारू डॉक्टर? लाथ मारायला पाय तर हवा ना." त्यांचं ते वाक्य ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. मी केवळ बोलण्याच्या ओघात तो वाक्यप्रचार वापरला होता. मी सावरून म्हणालो, "माझा तसा अर्थ नव्हता बाबा. म्हणजेच तुम्हाला या वयातही सहज नोकरी मिळू शकते." "होय डॉक्टर, म्हणूनच मी एका वर्कशॉपमध्ये काम करतो. मला 8,000 रुपये पगार मिळतो." "मग तुम्ही इथे भीक का मागताय?" मी चक्रावून विचारलं. बाबा म्हणाले, "मुलाने सोडल्यानंतर मी एका चाळीत पत्र्याचं घर भाड्याने घेतलंय. तिथे मी आणि माझी बायको राहतो. तिला अर्धांगवायू झालाय. ती अंथरुणावरून उठू शकत नाही. मी सकाळी 10 ते 5 नोकरी करतो. संध्याकाळी 5 ते 7 इथे बसतो आणि मग घरी जाऊन
तिघांसाठी स्वयंपाक करतो. मी आश्चर्याने विचारलं, तिघांसाठी? घरी तर फक्त तुम्ही दोघीच आहात ना? आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या लहानपणीच माझी आई वारली. माझ्या एका जिगरी मित्राच्या आईने मला स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं. माझा मित्र त्याच्या आईचा एकुलता एक आधार होता. 2 वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्याच्या 92 वर्षाच्या आईला मी माझ्या घरी घेऊन आलो. त्याही आमच्यासोबतच राहतात. माझं डोकं शून्य झालं. स्वतःचा पाय नाही, घर नाही, मुलगा सोडून गेलाय, बायको आजारी आहे, तरीही हा माणूस मित्राच्या म्हाताऱ्या आईचा सांभाळ करतोय. मी हळूच विचारलं, बाबा, मुलाने तुम्हाला रस्त्यावर आणलं, तुम्हाला त्याचा राग नाही येत? नाही डॉक्टर, ते सर्व त्याच्यासाठीच तर कमावलं होतं. त्याने घेतलं, यात त्याची काय चूक? पण बाबा, अशा प्रकारे सोडून जाणं चुकीचं आहे ना. आणि मला आता समजलं, 8,000 रुपयात तिघांचा खर्च भागणं कठीण जात असेल. म्हणूनच तुम्ही इथे बसता ना? आजोबा म्हणाले, नाही डॉक्टर, 8,000 रुपयात आम्ही आमचा भागवतो, पण माझ्या मित्राच्या आईला साखरेचा आणि बीपीचा त्रास आहे. औषधांचा खर्च खूप येतो. मेडिकलवाला मला महिन्याची औषधं उधारीवर देतो आणि इथे 2 तासात जे काही पैसे मिळतात ते मी रोज त्याला नेऊन देतो. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. जो मुलगा स्वतःच्या आईवडिलांना सोडून गेला, त्याच्या विरोधात हा माणूस कोणत्याही अपेक्षाशिवाय दुसऱ्यांच्या आईची सेवा करत आहे. मी गदगदून म्हणालो, बाबा, मी तुमच्या मावशीच्या औषधांचा खर्च उचलतो. मग तुम्हाला इथे बसावं लागणार नाही. आजोबांनी तत्काळ नकार दिला. नाही डॉक्टर, तुम्ही भिकाऱ्यासाठी काम करता. तुम्ही औषधं दिली तर त्याही भिकारी ठरतील. मी जोपर्यंत समर्थ आहे तोपर्यंत त्यांचा मुलगा बनून हे करेन. मला लोकांनी भिकारी म्हटलं तरी चालेल, पण त्यांना मी भिकारी ठरू देणार नाही. चला, मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. मी आजोबांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, बाबा, भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून नाही, तर तुमचा दुसरा मुलगा म्हणून मला ही सेवा करू द्या. आजोबांनी हळूच आपला हात सोडवून घेतला आणि पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाले, डॉक्टर, मला आता कोणत्याही नात्यात अडकून नकोस रे. एक मुलगा आधीच सोडून गेलाय. उद्या तूही काही स्वप्न दाखवून सोडून गेलास तर ते दुःख सहन करण्याची ताकद आता या शरीरात उरलेली नाही. एवढं बोलून त्यांनी आपली कुबडी सावरली आणि ते चालू लागले. जाता जाता त्यांनी आपला थरथरणारा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, स्वतःची काळजी घे माझ्या बाळा. शब्दांनी त्यांनी माझे नाते नाकारले होतं, पण त्यांच्या हाताच्या त्या उबदार स्पर्शाने सांगून टाकलं होतं की मनाने त्यांनी मला आपला मुलगा मानलं होतं. ते आजोबा पाठीमागे वळून निघून गेले आणि माझे हात आपोआप त्यांच्यासमोर आदराने जोडले गेले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्यापेक्षाही कठीण परिस्थितीत जगणारे लोक या जगात आहेत. परिस्थिती कितीही वाईट असली तरी माणुसकी आणि कर्तव्य कधीही सोडू नये. मुलांवर केवळ शिक्षणानेच नाही तर संस्कार आणि परोपकाराचे धडे देणेही तितकेच गरजेचे आहे. गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.